नमस्कार मंडळी, आम्ही यूथ ऊर्जा फाउंडेशन. तुम्ही दानपेटी ऐकली असेल, पण आम्ही एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्याचं नाव आहे ज्ञानपेटी, जी आहे पुस्तकांचं ज्ञान. ह्या ज्ञानपेटीची इन्फॉर्मेशन आम्ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील सगळ्या मंडळांना दिली आणि त्या मंडळामार्फत आम्ही दानपेटीच्या ऐवजी ज्ञानपेटी त्या मंडळात लावण्यासाठीचं आमचे प्रयत्न सुरू करण्यात आले. बघता बघता ह्या प्रयत्नांना यश आले. लोकांनी मंडळांसमवेत आपल्या घरातील गणपतीसमोर ही दानपेटी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयातून पाहता पाहता आमच्याकडे जणू पुस्तकांचा खजिनाच जमा झाला. नंतर काय, येणाऱ्या प्रत्येक सुट्टीचा दिवस पुस्तकांचं सॉर्टिंग करण्यात आणि शोध मोहीम सुरू, वाचनालयासाठी जागा. आणि या जागेचं पर्याय म्हणून आम्हाला मिळाली मातृभूमी विद्यालय, राहाटोली, बदलापूर. या शाळेमध्ये 8वी ते 10वी इयत्तेतील 164 विद्यार्थी शिक्षण घेतात. लगतच शिक्षकांच्या स्वखर्चातून चालणारी एक निवासी शाळा आहे. 20 जानेवारी 2019 उजाडली आणि आमचा प्रवास सुरू झाला मातृभूमी शाळेमध्ये लवकरात लवकर पोहोचून ह्या पुस्तकांचं वाचनालयामध्ये रूपांतर करण्यासाठी. शाळेमध्ये पोहोचून पुन्हा एकदा आमच्या यूथ ऊर्जा फाउंडेशनच्या सहकार्याच्या साहाय्याने ह्या पुस्तकांचं वर्गीकरण करण्यात आलं. आणि ही आहे आपली शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली यूथ ऊर्जा फाउंडेशनची लायब्ररी, अर्थात वाचनालय. या वाचनालयामध्ये हजारहून अधिक पुस्तके आहेत. लहानग्यांच्या गोष्टींच्या पुस्तकांपासून महापुरुषांच्या इतिहासापर्यंतचा हा जणू काही छोटा खजिना जमा झाला आहे. नवीन पुस्तकांच्या आगमनाने शाळा अगदी फुलून गेली होती. लहानग्यांचा नवीन पुस्तकं पाहण्याचा मोह आवरत नव्हता. यापुढे आपण ऐकूया शाळेचे मुख्याध्यापक किशन चौधरी यांचे मनोगत. नमस्कार, मी किशन चौधरी, मातृभूमी विद्यालय राहाटोली या शाळेचा मुख्याध्यापक. या शाळेत 8वी ते 10वीचे 250 विद्यार्थी शिकतात. त्याचबरोबर येथे सुरू असलेल्या महात्मा गांधी बालनिकेतन या आदिवासी कातकरी मुलांच्या निवासी शाळेत 25 विद्यार्थी शिकतात. या शेजारीच एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथे 1ली ते 7वीचे मिळून 250 विद्यार्थी शिकतात. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आज येथे यूथ ऊर्जा फाउंडेशन या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन शाळेला मोफत आणि खुले वाचनालय सुरू करण्याचा संकल्प ठेवून वाचनालयाचे उद्घाटन येथे होत आहे. मला सांगायला आनंद वाटेल की या शाळेत दुर्गम भागातून मुले येतात. 65% विद्यार्थी हे आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्यासाठी पुस्तकांच्या सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत या ग्रंथालयाचा आम्हाला खूपच फायदा होईल. विशेष म्हणजे हे राहाटोली गाव 350-400 घराचं गाव आहे, परंतु या गावातही एकही लायब्ररी नाही. आणि यूथ ऊर्जा फाउंडेशनने जी कल्पना समोर ठेवली की या वाचनालयाचा फायदा केवळ शाळेलाच नाही तर गावातील नागरिकांना, गावातील विद्यार्थ्यांना व्हावा, तर ही सुद्धा चांगली गोष्ट आहे की सर्वजण येऊन इथे पुस्तकं घेतील, वाचतील आणि वाचन संस्कृती वाढेल. विशेषतः मी जी पुस्तकं पाहिली या पुस्तकांमध्ये अनेक पुस्तकं स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पुस्तकं आहेत, बालकांसाठी आहेत, महिलांना वाचनीय पुस्तकं आहेत, वैचारिक आहेत. तर असे सर्व प्रकारच्या पुस्तकांनी युक्त अशी लायब्ररी दिली. मी विद्यालयाच्या वतीने या यूथ ऊर्जा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यापूर्वी त्यांनी जे सांगितलं की ही पुस्तकं कशी जमा झाली, तर नवरात्र आणि गणेशोत्सव या सणांच्या काळात दानपेटीऐवजी ज्ञानपेटी ठेवून येणाऱ्या भक्तगणांनी पैशाच्या देणगीऐवजी पुस्तकांची देणगी दिली. आणि अशा देणगीतून जमा झालेली पुस्तकं म्हणजे आज ही जी पुस्तकं आहेत या पुस्तकांच्यात अनेकांच्या सद्भावना दडलेल्या आहेत. एक नागरिकाने
हे पुस्तक एक एक पुस्तक दिलेले आहे, 2-2 पुस्तकं दिलेली आहेत. त्यामुळे खूपच मोठी गोष्ट आहे. हा जो वाचन संस्कृतीचा प्रयोग होत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आहे हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. पुनश्च मी या संस्थेचा आभार व्यक्त करतो. थँक्यू. या उपक्रमात सहकार्य केलेल्या असंख्य हेल्पिंग हँड्सचे धन्यवाद.